हॅलो एव्हरीवन. तर आज मी आणि राहुल गेलो होतो आमचं ड्रायव्हिंग लायसन्सचं काम करण्यासाठी गेमेंतेमध्ये, म्हणजेच नेदरलँडच्या म्युन्सिपालिटीमध्ये. आणि इथे जर रस्ते साफ करायचे असतील तर ते अशा प्रकारे पूर्ण धुवून काढले जातात. आमचा दिवस इतका ॲडव्हेंचरने भरलेला असेल असं वाटलं नव्हतं. इथे लायसन्ससाठी जे पासपोर्ट फोटो लागणार होते त्यासाठी एक वेगळा ट्रान्सपरंट पेपर असतो आणि आमचे फोटो त्या पेपरवर प्रिंटेड नव्हते. तिथे गेल्यावर आम्हाला समजलं. म्हणून मग जवळच असलेल्या फोटोशॉपमध्ये गेलो, पण तेही क्लोज होतं कारण ते उघडणार होतं शार्प 9 वाजता. 9 वाजले, फोटोज काढले आणि अशा पेपरवरचे फोटो विशेषतः एनएलमध्ये अधिकृत कामांसाठी वापरले जातात. फोटो घेऊन पुन्हा गेमेंतेमध्ये गेलो आणि सगळी प्रोसेस पूर्ण झाली. आणि हो, इथे येण्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊनच यावं लागतं बरं का. काम तर झालं, पण बाहेर आल्यावर आम्ही बघितलं की कोणीतरी आमच्या सायकलची कॅरियर बॅग चोरून नेली होती, ज्यात राहूचं टिफिन, वॉटर बॉटल सगळं होतं. ह्या गोष्टी एनएलमध्ये खूप कॉमन आहे आणि मेनली सायकल्स पण इथे चोरीला जातात, म्हणून सायकलची सुद्धा खूप व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. तुम्हालाही असा अनुभव कधी एनएलमध्ये आला आहे का? दिवस कसाही गेला असो, पण अनुभवातूनच माणूस काही गोष्टी शिकत असतो, हो ना?